नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी घोसाळ्याची किंवा गिलक्याची भाजी बघणार आहे। एकदम अशी करायला सोपी आहे, पटकन झटपट होते, सकाळच्या काही गडबडीमध्ये तुम्ही करू शकता आणि अतिशय पौष्टिक असते ही भाजी। तुम्ही जर वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही ही भाजी खाऊ शकता। घोसाळ्याची भाजी आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी, कारण घोसाळ्यामध्ये भरपूर असं फायबरचं प्रमाण असतं, पचायला हलकी असते, त्यामुळं तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी सांगितलेली आहे, अगदी झटपट तयार होणारी 10 मिनिटांमध्ये। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की तुमच्यापर्यंत लगेच व्हिडिओ येईल। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण घोसाळीची भाजी बघणार आहे। बऱ्याच ठिकाणी याला गिलके पण म्हणतात, घोसाळी म्हणतात। भाग बदलला म्हणजे पदार्थांची आणि भाज्यांची नावं बदलतात। तर आपण इथं पाव किलो घोसाळी किंवा गिलकी घेतली आहे, तर ती अशी बारीक कट करून घ्यायची आहे। फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे तसं ठेवलंय, आता हे पण कट करणारच आहे। आपल्याला कोथिंबीर घ्यायची मुठभर, लसूण घ्यायचा 8 ते 10 पाकळ्या ठेचून घेणार आहे। जिरं, हा आमचा घरगुती लाल मसाला, नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला, अगदी घरगुती पद्धतीमध्ये, स्वच्छतेमध्ये आणि नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीत आपण काळा लाल मसाला आणि या व्यतिरिक्त पण विविध प्रकारचे मसाले बनवतो। तर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही करू शकता। यासोबत हळद, धना पावडर, चवीपुरता मीठ आणि शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलाय 3 चमचे। आपण पोहे खातो ते चमचे। तर एकदम अशी झटपट बनणारी ही भाजी आहे, सकाळच्या काही गडबडीमध्ये तुम्ही डब्याला करू शकता आणि खूप पौष्टिक आहे, भरपूर असं फायबर असतं या भाजीमध्ये। डाएट जर करत असाल तर ज्वारीची भाकरी आणि घोसाळ्याची भाजी अगदी गुणकारी ठरते वजन कमी करण्यासाठी। तर भरपूर अशी भाजी खायची आणि त्यासोबत छोटंसं फुलके एवढी आपली ज्वारीची भाकरी, याने पण झटपट वजन कमी होतं। तर आता आपण भाजी करायला घेऊया। घोसाळी कट करते तर याला भरपूर असा चीक असतो, हे बघा असा चीक निघतो, हा पण चीकच आहे। तर आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ही धुवून घ्यायची आहे आणि असे बारीक बारीक तुकडे करायचे आपल्याला या घोसाळींचे। याची मी भजी पण टाकलेली आहे, घोसाळीची भजी पण खूप छान होतात, फक्त गरम गरम खायला लागतात। कढईतनं काढली की लगेच गरम खायची, खूप छान अशी कुरकुरीत होतात याची भजी। पण घोसाळीची भाजी करताना थोडंसं घोसाळा निबार झालेलं घ्यायचं आणि भजी करताना असं कवळं लुसलुशीत घ्यायचं, जेणेकरून भजी आपण पटकन डीप फ्राय करून आणि काढतो तर शिजायला पटकन शिजतं म्हणजे भजी करताना। आणि भाजीला थोडंसं जाडसर आणि थोडंसं अगदी निबार झालेलं घ्यायचं। आता आपली भाजी छान अशी कट करून झाली आहे, बारीक बारीक फोडी केल्या, जेणेकरून भाजी आपल्याला ही वाफेवरती शिजवायची आहे, त्यामुळं आता धुवून घेते 2 ते 3 पाण्याने। तर हे बघा स्वच्छ धुवून घेतली आहेत। आता फोडणी देऊन घेऊया। कढई गरम करायला ठेवते। आता तुमच्या आवडीनुसार इथं तेल टाकून घ्या, मी इथं 2 ते 3 चमचे तेल टाकते। तेल आता छान गरम होऊ द्यायचंय। तेल छान गरम झालं की गॅस कमी करायचा, पाव चमचा जिरा टाकून घेऊया। जिरा छान फुलू द्यायचंय, जिरा छान फुललं की आपल्याला इथं ठेचलेला लसूण टाकायचा आहे। लसूण पण आपल्याला तांबूस रंगावरती छान परतून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा, जेणेकरून फोडणी करपणार नाही, त्यासाठी। लसूण थोडासा तांबूस रंगावरती यायला लागला की आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे, गॅस कमीच आहे। आता 1 चमचा इथं मसाला टाकते मी, घरगुती लाल मसाला, पाव चमचा धना पावडर, पाव चमच्याला थोडीशी कमी हळद, कारण मसाल्यात पण हळद आहे। आता मसाला थोडासा 10 सेकंदासाठी परतून घ्यायचा आहे, खूप जास्त नाही परतायचा। आणि आता आपण जी कट करून घेतलेली घोसाळी आहे, धुवून घेतलेली स्वच्छ, ही टाकून घ्यायची आहे। आता मिक्स करून घेऊया, सर्व परतून घ्यायची तेलावरती 2 मिनिट झाली आहे।
खूप जास्त मसाल्यांचा वापर न करता ही भाजी तयार करणार आहे आपण. एकच मसाला घेतलाय फक्त. चवीपुरतं मीठ घेतलंय, हे टाकून घेऊया. थोडंसं अंदाजाने टाकायचं कारण ही भाजी शिजून खूप कमी होते, त्यामुळं आता भरपूर अशी दिसते पण शिजून थोडीशी कमी होणार ही. आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. जेवढी साधी सिंपल भाजी आहे तेवढी खायला खूप छान लागते. आता गॅस कमी केलाय पूर्ण, छान परतली आणखीन 2 ते 3 मिनिट. आता आपण यावरती झाकण ठेवणार आहे. तर आपल्याला पॅक झाकण ठेवायचंय, पूर्ण असं कव्हर करायचंय. आता अजून याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जायचा आपला, तर तो कधी टाकायचा ते पण सांगते पुढे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आता 2 ते 3 मिनिटांनी बघूया भाजी. तर हे बघा, भाजीला आपोआप पाणी सुटतं 2 ते 3 मिनिटांनी. तर खूप रस्सा अशी भाजी चांगली लागत नाही एवढी छान. तर कोणाला कोणाला आवडते रश्श्याची पण सुक्की खूप छान लागते ही बिना पाणी टाकता. तर आता आपल्याला इथं शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे 3 ते 4 मिनिट झाल्याच्या नंतर. आता मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आता परत झाकण ठेवूया आपण आणि 3 ते 4 मिनिट छान शिजून घेऊया. खूप वेळ पण नाही लागत ही भाजी शिजायला. 8 ते 10 मिनिटांमध्ये छान अशी सुक्की तयार होती ही भाजी. तर आता 3 ते 4 मिनिटांनी पुन्हा दाखवते तुम्हाला. 3 ते 4 मिनिट झाले, आता बघूया. तर हे बघा, भरपूर अशी दाटसर झाली भाजी. आता तुम्हाला अगदी एकदम सुक्की हवी असेल तर तुम्ही इथं गॅस झाकण ठेवायचं नाहीये भाजीवरती. अशीच आपल्याला करून घ्यायची, शिजवून घ्यायची आहे. आपोआप ती सुक्की तयार होते कारण आता भाजी शिजली. दाखवते तुम्हाला. तर हे बघा, भाजी छान शिजली आहे. घोसाळी खूप अशी जास्त निब्बर नव्हती, कवळीच होती, अशी मध्यम होती, त्यामुळं भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागला नाही इथं. तर भाजी आपली तयार झालेली आहे करून. तर आमच्या घरात अशीच आवडते त्यामुळे मी अशीच ठेवणार आहे. तुम्हाला सुक्की हवी असेल तर गॅस थोडासा फुल करायचा आणि झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे. तर मग आता सर्व करून घेऊया. तर छान अशी चमचमीत आपली घोसाळ्याची भाजी तर तयार झालेली खाण्यासाठी. तर बघू शकता किती छान अशी दिसते. अगदी तोंड बघूनच असं तोंडाला पाणी येतंय, एवढी छान दिसते आणि खायला पण तेवढीच छान झालेली असणार आहे. एकदम साध्या सिंपल पद्धतीची भाजी असते ही, पण खायला अगदी टेस्टी लागते. आणि तुम्हाला आधी सांगितलंच मी, भरपूर असं फायबर असतं या भाजीमध्ये, त्यामुळे ही भाजी भरपूर अशी पौष्टिक पण असते खाण्यासाठी. तर रेसिपी कशी वाटली? एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये तुम्हाला भाजी दाखवली आहे घोसाळ्याची किंवा गिलक्याची. तर तुमच्याकडे काय म्हणतात ह्या भाजीला, किंवा भाजीचं नाव काय आहे तुमच्याकडं, किंवा तुम्ही कशी करता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भरपूर अशी शेअर करा. तर बघितली ना, दिसायला जेवढी चमचमीत दिसते ना भाजी, तेवढीच खायला टेस्टी झालेली असणार आहे. कारण आम्ही कायम खातो ही भाजी, तर खूप छान लागते, टेस्टी लागते. तर ही भाजी बघून जे नाक मुरडत असतील ना, ते पण आवडीने खातील अशा पद्धतीने भाजी जर केली तर रेसिपी तर आवडलीच असेल. त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण आहे, खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.